हॅलो स्टुडंट्स, वेलकम टू द डिजिटल इलेक्ट्रॉनिक्स लेक्चर सिरीज. तर बघा, आपण डिजिटल इलेक्ट्रॉनिक्सची ही लेक्चर सिरीज स्टार्ट केलेली आहे महाराष्ट्र सेट एक्झामसाठी. त्याचे 2 लेक्चर आपले ऑलरेडी डन झालेले आहे. त्यानंतर ही आहे बघा लेक्चर नंबर 3. फर्स्ट लेक्चरमध्ये आपण जे काही नंबर्स होती, बायनरी असेल किंवा डेसिमल असेल किंवा हेक्साडेसिमल असेल, इन शॉर्टमध्ये नंबर सिस्टीम जी आहे ती थोडी एकदम शॉर्टमध्ये अंडरस्टँड करून घेतली. सेकंड लेक्चरमध्ये आपण थोडेसे जे काही रूल्स असतात बुलियन अल्जेब्राचे ते थोडेफार रूल एक दोन रूल काय केले, डिस्कस केले. आता या लेक्चरमध्ये आपण नवीन टॉपिक स्टार्ट करूया, ज्यावर बेस तुमचे सेट एक्झाममध्ये क्वेश्चन्स हा प्रत्येक वेळेस असतो. तो म्हणजे काय, लॉजिक गेट्स अँड स्विचिंग सर्किट. तर टायटल टाकायचं आहे तुम्ही इथे, स्विचिंग सर्किट अँड बेसिक लॉजिक गेट. हा खूप इम्पॉर्टंट टॉपिक आहे. जर तुम्हाला हे स्विचिंग सर्किट आणि बेसिक लॉजिक गेट जर का अंडरस्टँड झाले एकदा, तर तुमचे इथून पुढे येणारे सर्वच्या सर्व क्वेश्चन तुमचे या टॉपिकवर बेस्ड असतील आणि सर्वच्या सर्व क्वेश्चन तुमच्या बेसिक कन्सेप्टनुसारच काय होतील, सॉल्व्ह होतील. तर यामध्ये प्रत्येक पॉईंट तुम्ही व्यवस्थितरित्या तुमच्या नोटबुकमध्ये नोट करून घ्यायचा आहे आणि सोबतच त्या पॉईंटला व्यवस्थित समजून घेण्याचा सुद्धा प्रयत्न करायचा आहे. त्यामध्ये बघा, सगळ्यात अगोदर आपण स्विचिंग सर्किट स्टार्ट करूया, ज्याचं नाव आहे बफर. याचं नाव काय आहे, बफर. आता बफर म्हणजे स्विचिंग सर्किट नेमकं कोणतं आहे किंवा बेसिक लॉजिक गेट्स कोणतं आहे. बफर म्हणजे काय, सिम्पली तर जी तुम्ही इनपुट एखाद्या सर्किटला अप्लाय करणार ती आउटपुट तुम्हाला मिळेल. जे तुम्ही त्या स्विचिंग सर्किटला इनपुट देणार तीच आउटपुट मिळेल. तर बफर कशाला म्हणायचं, बफर इज अन इलेक्ट्रॉनिक सर्किट फॉर विच, बघा लिहूनच घ्या काय, बफर इज अन इलेक्ट्रॉनिक, CKT स्टँड्स फॉर सर्किट. बफर इज अन इलेक्ट्रॉनिक सर्किट फॉर विच output is equal to इनपुट. असं सर्किट ज्या सर्किटसाठी त्या सर्किटमध्ये प्रोड्यूस होणारे आउटपुट आणि त्या सर्किटला अप्लाय केलेले इनपुट सेम असते, त्या सर्किटला काय म्हणतो आपण, बफर. आता स्विचिंग सर्किट कशा पद्धतीचं आहे तर बघा, एकदम सिंपल आहे. इथे असेल बॅटरी, इथे काय असेल, बॅटरी. इथे असेल तुमचा स्विच, इथे असेल हा स्विच आणि इथे असेल बघा हा लॅम्प, इथे असेल लॅम्प. तर सरळ सरळ तुम्हाला जर एखाद्या व्यक्तीने विचारलं आहे बॅटरीचा पॉझिटिव्ह निगेटिव्ह टर्मिनल म्हणून आपण, हा जो ए आहे स्विच, हे काय आहे स्विच, आणि हा जो आहे बल्ब बी, हा काय बल्ब बी. तर आपण इथे जर याचं इनपुट किंवा इनपुट आउटपुट कॅरेक्टरिस्टिक जर प्लॉट केला तर तुम्हाला माहिती आहे बघा, ही ए इनपुट आहे आणि बी काय आहे, आउटपुट. ए आहे इनपुट आणि बी आउटपुट. सरळ सरळ तुम्हाला दिसतं, ज्यावेळेस स्विच ओपन असतो, ओपन म्हणजे इनपुट 0. ज्यावेळेस स्विच ओपन आहे त्यावेळेस बल्ब ऑन होईल का, नाही, म्हणजे आउटपुट काय, 0. ज्यावेळेस तुम्ही स्विच क्लोज करणार म्हणजे काय करणार, हे स्विच क्लोज करणार म्हणजे इनपुट 1, त्यावेळेस आउटपुट काय मिळेल तुम्हाला, 1. म्हणजे हे बफर हे असं इलेक्ट्रॉनिक सर्किट आहे ज्या सर्किटमध्ये तुम्ही जी इनपुट देणार तीच आउटपुट मिळेल, जी इनपुट देणार तीच आउटपुट मिळेल. मग या टाईपची आउटपुट असणारं, आउटपुट इनपुट फॉलो करणारं जे सर्किट असतं त्या सर्किटला आपण म्हणतो बफर. त्या सर्किटला काय म्हणतो, बफर. आणि या बफर सर्किटचा हा काय आहे तर हा आहे ट्रूथ टेबल. ज्यामध्ये असा टेब्युलर फॉर्मॅटमध्ये रिप्रेझेंटेशन, ज्यामध्ये आपण कुठल्याही इलेक्ट्रॉनिक सर्किटचा इनपुट डेटा आणि आउटपुट डेटा रिप्रेझेंट करतो, त्याला म्हणायचं ट्रूथ टेबल. हा ट्रूथ टेबल कोणाचा आहे तर बफर सर्किटचा. बफर सर्किट एकदम सिंपल आहे, तुम्ही प्रत्येकाला माहिती असेल. बफर सर्किट किंवा यालाच काय म्हणतं, इनपुट आउटपुट. जसं इनपुट आहे तशीच आउटपुट, तर इनपुट आउटपुट फॉलोअर सुद्धा याला म्हणतात. ओके. त्यानंतर बघा दुसरं गेट. दुसरं गेट हे एकदम सिंपल आहे, ज्याला आपण म्हणतोय नॉट गेट. दुसरं काय आहे, नॉट गेट. दुसरं सिंपल गेट आहे नॉट गेट. आता नॉट गेट म्हणजे काय, तर नावामध्ये दिसेल नॉट. नॉट म्हणजे काय, जर इनपुट 1 असेल तर आउटपुट 0 आणि इनपुट 0 असेल तर आउटपुट 1, त्याला काय म्हणायचं, नॉट गेट. तर इथे लिहून घ्यायचं, नॉट गेट म्हणजे काय, नॉट गेट इज अ स्विचिंग सर्किट, सॉरी नॉट कॅपिटलमध्ये लिहायचं, नॉट गेट is an switching circuit. Not gate is an switching circuit for which output is, ज्यासाठी आउटपुट काय असते, कॉम्प्लिमेंट. आउटपुट इज कॉम्प्लिमेंट ऑफ इनपुट. नॉट गेट हे असं स्विचिंग सर्किट आहे ज्या सर्किटमध्ये आउटपुट ही इनपुटचा काय असते, कॉम्प्लिमेंट. आता कॉम्प्लिमेंट म्हणजे काय आपल्याला माहिती आहे, 1चा कॉम्प्लिमेंट असतो 0 आणि 0चा कॉम्प्लिमेंट 1. तर असं सर्किट ज्याचे असे आउटपुट असते त्याला काय म्हणायचं,
नॉट गेट, त्याला काय म्हणायचं नॉट गेट. आता आपण नॉट गेटची स्विचिंग सर्किट काढू, नॉट गेटचं लॉजिकल रिप्रेझेंटेशन बघू आणि नॉट गेटचा ट्रूथ टेबल काढू. तर बघा सगळ्यात अगोदर नॉट गेटचं आपण स्विचिंग सर्किट करू. तर नॉट गेट एकदम सिंपल आहे. इथे असतो तुमचा स्विच, इथे आहे स्विच, इथे आहे बघा बॅटरी आणि स्विचच्या पॅरललमध्ये इथे आहे बल्ब. स्विचच्या पॅरललमध्ये इथे काय आहे, हा आहे बल्ब. स्विचच्या पॅरललमध्ये हा आहे बल्ब बी, हे आहे तुमचा स्विच ए आणि हे अशा पद्धतीने सर्किट आपण केलेलं आहे कंप्लीट. हा बॅटरीचा पॉझिटिव्ह टर्मिनल, हा बॅटरीचा निगेटिव्ह टर्मिनल. तर सरळपणे बघा इनपुट काय आहे, तर की जी आहे ती की ए आहे इनपुट आणि आउटपुट काय आहे, तर आउटपुट आहे बी. आउटपुट काय आहे बी. तर बघा ज्यावेळेस स्विच आपण ओपन करतो त्यावेळेस करंट काय होईल, सरळ या पाथने फ्लो होत जाईल आणि करंट इकडून फ्लो होईल आणि बल्ब ऑन होईल. म्हणजे इनपुट 0 असताना, इनपुट 0 म्हणजे हा स्विच ओपन असताना आउटपुट काय मिळेल तुम्हाला, बल्ब ऑन होईल म्हणजे आउटपुट मिळेल 1. आणि ज्यावेळेस तुम्ही हा स्विच क्लोज करणार त्यावेळेस करंट काय होईल, तर इथून फ्लो होईल. कारण करंटची प्रॉपर्टी काय आहे, तर करंट इज ऑलवेज फ्लो फ्रॉम लो रेजिस्टन्स वायर. आता बल्बचा रेजिस्टन्सच्या कंपॅरिझनमध्ये सिंपल वायरचा रेजिस्टन्स कमी असतो. म्हणजे ज्यावेळेस तुम्ही स्विच क्लोज करता त्यावेळेस तुम्हाला बल्बची आउटपुट 0 मिळते. म्हणजेच काय, तर हे असं गेट आहे ज्या गेटमध्ये इनपुट 0 असेल तर आउटपुट 0 मिळते आणि इनपुट 1 असेल तर आउटपुट 0 मिळते. इनपुट 0 आउटपुट 1, इनपुट 1 आउटपुट 0. म्हणून याला काय म्हणतो आपण नॉट गेट. नॉट गेटचं हे स्विचिंग सर्किट रिप्रेझेंटेशन, नॉट गेटचं हे स्विचिंग सर्किट रिप्रेझेंटेशन आणि सिम्बॉलिक रिप्रेझेंटेशन जे आहे, आता जे आपण समोरच्या एक्झाम्समध्ये किंवा एक्झाम्पल्समध्ये पाहणार, तर नॉट गेट बघा या पद्धतीने तुम्हाला डिनोट केलेलं असेल. म्हणजे नॉट गेटचं हे जे असेल हे असेल इनपुट ए आणि इथे जे मिळेल तुम्हाला आउटपुट ते मिळेल आउटपुट वाय इज इक्वल टू ए कॉम्प्लिमेंट. काय मिळेल, आउटपुट वाय इज इक्वल टू ए कॉम्प्लिमेंट. तर हे जे मी इथे लिहिलेले हे काय आहे, तर नॉट गेटचं रिप्रेझेंटेशन किंवा सिम्बॉल. हा जो आहे काय आहे सिम्बॉल. तर हा सिम्बॉल तुम्ही लक्षात ठेवायचा आहे. हा सिम्बॉल कोणाचा आहे, तर हा सिम्बॉल आहे नॉट गेटचा. नॉट गेटमध्ये इम्पॉर्टंट पॉईंट काय लक्षात ठेवण्यासाठी सारखा, की नॉट गेटला मिनिमम एकच इनपुट असू शकते. काय आहे, तर टोटल नंबर ऑफ इनपुट्स कमीत कमी किती इनपुट लागतात नॉट गेटसाठी, 1. तर हे तुम्हाला एक्झाममध्ये कधी विचारू शकतात. तर तुम्ही लक्षात ठेवायचं आहे काय, द मिनिमम number of input, the minimum number of input for NOT gate is 1. म्हणजे नॉट गेट जर तुम्हाला बनवायचं असेल तर नॉट गेटला मिनिमम किती इनपुट आपण अप्लाय करू शकतो, तर मिनिमम तुम्ही 1 इनपुट जरी दिली तरी नॉट गेट तुमचं ऑपरेशनमध्ये येत असतं. हे आहे नॉट गेटबद्दल. तर नॉट गेटबद्दल फक्त हा ट्रूथ टेबल आणि हा लॉजिकल सिम्बॉल तुम्ही लक्षात ठेवायचे. नंतर आणखी हे स्विचिंग सर्किट लक्षात ठेवण्याची गरज नाही, फक्त आपल्या अंडरस्टँडिंग पर्पजसाठी. ओके, हे झालं मग सेकंड गेट नॉट गेट. त्यानंतर बघूया आपण थर्ड गेट जे की आहे अँड गेट. थर्ड गेट कोणतं आहे, तर ते आहे अँड गेट. थर्ड गेट आहे अँड गेट. आता अँड गेट काय सांगतो, तर अँड गेटमध्ये जे स्विचेस असतात दोन्ही ते स्विच असतात सिरीजमध्ये. अँड गेटमध्ये काय असतात, तर दोन्हीच्या दोन्ही स्विचेस असतात, स्विचेस आर इन सिरीज. स्विचेस काय असतात सिरीजमध्ये. अँड गेट तयार करण्यासाठी आपल्याला मिनिमम 2 इनपुट रिक्वायर्ड असतात. मिनिमम 2 इनपुट आर अप्लाइड म्हटल्यापेक्षा रिक्वायर्ड. मिनिमम 2 इनपुट्स आर रिक्वायर्ड टू फॉर्म अँड गेट. अँड गेट बनवण्यासाठी मिनिमम किती इनपुट रिक्वायर्ड असतात, तर मिनिमम 2 इनपुट. तर अँड गेटचं रिप्रेझेंटेशन कसं आहे बघा, अँड गेटचं स्विचिंग सर्किट रिप्रेझेंटेशन आहे. इथे असेल तुमचा एक स्विच आणि त्याच्या सिरीजमध्ये इथे असेल हा दुसरा स्विच. इथे असेल बल्ब बी, इथे असेल बल्ब बी, इथे असेल ही बॅटरी. हे बॅटरीचं प्लस टर्मिनल, हे बॅटरीचं मायनस टर्मिनल. हा आहे स्विच ए आणि हा आहे स्विच बी आणि हे तुमचा बल्ब अजून करून बल्ब आहे सी. तर सरळ ह्या दोन्ही स्विच जेव्हा क्लोज असतील, हा स्विच क्लोज आणि हा स्विच क्लोज, त्यावेळेस लाईट ऑन होईल. म्हणजे काय, ज्या केसमध्ये दोन्ही इनपुट 0 असेल त्यावेळेस ज्या केसमध्ये दोन्ही इनपुट 1 असतील तेव्हाच लाईट काय होईल, ऑन होईल. तेव्हाच लाईट काय होईल, ऑन. म्हणजे आपण ट्रूथ टेबल कसा प्लॉट करू शकतो याचा, तर ट्रूथ टेबल अशा पद्धतीने प्लॉट होईल बघा. ज्यावेळेस ए 0 असेल, ज्यावेळेस ए इनपुट 0 आहे तर एचं रिप्रेझेंटेशन कसं असेल, तर एचं रिप्रेझेंटेशन असेल या पद्धतीने. आणि ज्यावेळेस एची व्हॅल्यू 1 असेल त्यावेळेस ए तुम्ही सिम्पली असा शॉर्ट सर्किटेड वायरने रिप्रेझेंट करू शकता.
तर हे जे आहे ए इज इक्वल टू 0 आणि ए इज इक्वल टू 1 ह्या दोन इनपुटचं रिप्रेझेंटेशन आहे. म्हणजे तुम्हाला कळलंही पाहिजे की ए इज इक्वल टू 0 मध्ये स्विच कसा असेल आणि ए इज इक्वल टू 1 वर स्विच कसा असेल. तर ए इज इक्वल टू 0 असताना स्विच असा ओपन असेल आणि ए इज इक्वल टू 0 असताना ओपन असेल आणि ए इज इक्वल टू 1 असताना स्विच क्लोज असेल. हे झालं स्विचिंग सर्किट रिप्रेझेंटेशन अँड गेटचं. लॉजिक सर्किट रिप्रेझेंटेशन कसं आहे, तर लॉजिक सर्किट रिप्रेझेंटेशन बघा, ह्या 2 असतील इनपुट आणि ह्या पद्धतीनं आहे हा तुमचा अँड गेट रिप्रेझेंटेशन. अँड गेटची ही बघा ए इनपुट, ही अँड गेटची बी इनपुट आणि इथे मिळेल तुम्हाला आउटपुट वाय. अँड गेटचे जे काही इनपुट्स आहे त्या इनपुट आणि आउटपुटमध्ये रिलेशन कसं लिहितो आपण, तर ए अँड बी. आउटपुट काय असते, ए अँड बी. आणि आपण हे ऑपरेशन शिकलेलो आहे अँड थिरम. अँड थिरममध्ये आपल्याला माहिती आहे काय की अँड थिरममध्ये इनपुट आउटपुट ट्रूथ टेबल कसं लिहितो आपण, तर बघा इनपुट काय आहे, तर ए आणि बी आहे इनपुट आणि आउटपुट काय आहे, तर आउटपुट आहे वाय इज इक्वल टू ए अँड बी. आउटपुट काय ए अँड बी. तर आपल्याला माहिती आहे ज्यावेळेस ए बी 0 0 असेल त्यावेळेस 0 अँड 0 काय असतो, तर 0. ज्यावेळेस ए 0 असेल बी 1 असेल त्यावेळेस आउटपुट 0 इंटू 1 काय असतो, तर 0. ज्यावेळेस ए 1 असेल बी 0 असेल त्यावेळेस ए इंटू बी आउटपुट काय असते, 0 असते. पण ज्यावेळेस ए 1 आहे बी 1 आहे त्याच वेळेस आउटपुट काय मिळते, 1 मिळते. म्हणजे हे जे शेवटचा कॉलम, हा कॉलम तुम्हाला लक्षात ठेवण्यासारखा आहे. कशाच्या केसमध्ये, तर अँड गेटच्या केसमध्ये. की अँड गेटमध्ये ज्या वेळेस दोन्ही इनपुट 1 असतील फक्त तेव्हाच आउटपुट 1 आहे. बाकी सर्व केसमध्ये आउटपुट काय आहे, 0. बाकी सर्व केसमध्ये आउटपुट काय आहे, 0. मग तुम्ही जर शॉर्टमध्ये जर लक्षात ठेवायचं असेल तर काय लक्षात ठेवू शकता बघा. पहिला पॉईंट की इफ ऑल इनपुट ऑफ अँड गेट, if all input of AND gate is 1, then only output is 1. तर अँड गेटमध्ये जेव्हा सगळ्याच्या सगळ्या आउटपुट इनपुट 1 असेल तेव्हाच फक्त आउटपुट 1 मिळते. बघा इथे 2च इनपुट आहे, जेव्हा दोन्ही 1 असतील तेव्हा आउटपुट 1. बाकी केसमध्ये बघा इथे एकही 1 नाही आहे, इथे फक्त एक 1 आहे, इथे फक्त एक 1 आहे. म्हणजेच अँड गेटमध्ये म्हणजे 2 इनपुट असणाऱ्या अँड गेटमध्ये जेव्हा 2 इनपुट 1 असेल किंवा 3 इनपुट असणाऱ्या अँड गेटमध्ये जेव्हा 3 इनपुट 1 असेल त्या केसमध्ये अँड गेटचे आउटपुट ही फक्त 1 मिळते. अदरवाईज सेकंड पॉईंटमध्ये करू शकता, इफ एनी इनपुट ऑफ अँड गेट इज 0 then the output will be 0. जर अँड गेटमध्ये कोणतीही एखादी इनपुट जर 0 असेल तर आउटपुट 0 असते. हे 2 पॉईंट आणि हा लॉजिकल सिम्बॉल जर का तुम्ही लक्षात ठेवला तर तुमचे अँड गेटवर बेस्ड कितीही क्वेश्चन्स विचारले तुम्हाला तर तुम्ही त्याचा आन्सर काढू शकता. त्याचा आन्सर काय करू शकता, काढू शकता. त्यानंतर बघा चौथा गेट आहे बेसिक लॉजिक गेटमध्ये ज्याला आपण म्हणतो ऑर गेट. ज्याला आपण काय म्हणतो, ऑर गेट. आता बघा ऑर गेटमध्ये स्विचेस असतात पॅरललमध्ये. ऑर गेटमध्ये स्विचेस कसे, पॅरलल. इथे लिहायचे ऑर गेट contain switches in parallel to battery. स्विचेस कुठे आहे, बॅटरीला. सॉरी, स्विचेस पॅरलल टू बल्ब म्हणून आपण त्याला स्विचेस पॅरलल टू बल्ब. अँड गेट सॉरी ऑर गेटमध्ये बल्बला स्विचेस काय असतात, पॅरलल असतात. त्यानंतर मिनिमम किती इनपुट रिक्वायर्ड असतात, तर मिनिमम 2 इनपुट रिक्वायर्ड असतात. मिनिमम 2 इनपुट रिक्वायर टू फॉर्म ऑर गेट. म्हणजे ऑर गेट बनवण्यासाठी तुम्हाला कमीत कमी 2 इनपुट रिक्वायर्ड असतात. स्विचिंग सर्किट रिप्रेझेंटेशन कसं आहे, तर स्विचिंग सर्किट रिप्रेझेंटेशन बघा या पद्धतीचं असतं. एक मिनिट. या पद्धतीचं स्विचिंग सर्किट रिप्रेझेंटेशन असतं. हा इथे आहे बल्ब, हा इथे स्विच, तर इथे काही बॅटरी. हा असेल तुमचा स्विच ए, हा असेल स्विच बी आणि हे तुमचा आउटपुट वाय. इथे हे बॅटरीचं प्लस आणि मायनस टर्मिनल. तर हे आहे स्विचिंग सर्किट. आता स्विचिंग सर्किट झालं आहे एच्या केसमध्ये. तुम्हाला माहिती आहे ज्यावेळेस ए 0 असेल त्यावेळेस स्विच या पद्धतीने असेल. ज्यावेळेस ए 1 असेल त्यावेळेस हा स्विच या पद्धतीने कन्वर्ट होईल. आता ऑर गेटचं लॉजिक रिप्रेझेंटेशन कसं आहे, तर ऑर गेट बघा तुम्ही या ए इनपुट
ही बी इनपुट आणि हा जो आहे हा आहे तुमचा लॉजिक गेट वाय इज इक्वल टू ए और बी, वाय इज इक्वल टू ए और बी. तर हा आहे तुमचा लॉजिक रिप्रेझेंटेशन ऑफ ऑर गेट, लॉजिक रिप्रेझेंटेशन ऑफ ऑर गेट. आणि तुम्हाला माहिती आहे की आपण ऑर थेरम शिकलेलो आहे. ऑर थेरम आपण ऑलरेडी लर्न केलेला आहे. आपल्याला माहिती आहे काय, ज्यावेळेस ए आणि बी इनपुट असतील आणि वाय इज इक्वल टू ए और बी आउटपुट असेल, जर ए 0 बी 0 आहे तर आउटपुट 0 असते. ज्यावेळेस ए 0 बी 1 असतो त्यावेळेस आउटपुट 1 असते. ज्यावेळेस ए 1 बी 0 असतो त्यावेळेस आउटपुट 1 असते. ज्यावेळेस ए 1 बी 1 त्यावेळेस आउटपुट 1 असते. हे आपण कुठे शिकलेलो आहे, तर हे आपण शिकलेलो आहे ऑर थिअरममध्ये. ऑर थिअरम काय सांगतो, ऑर थिअरम असं सांगतो की 0 प्लस एनिथिंग इज इक्वल टू एनिथिंग आणि 1 प्लस एनिथिंग इज इक्वल टू 1. आपण बघितलं होतं ना ऑर थिअरम, काय सांगतो आपण की 0 प्लस एनी इज इक्वल टू काय मिळतो, एनी, आणि 1 प्लस एनी इज इक्वल टू मिळतो 1. हे आपण ऑलरेडी लर्न केलेलं आहे आणि तेच काय केलं आपण फक्त इथे ऑर गेटमध्ये अप्लाय केलेलं आहे की बघा 0 प्लस एनी म्हणजे एनी, इथे 0मध्ये एनी काय केलं आपण 0मध्ये आउटपुट 0, 0 प्लस 1 इज इक्वल टू 1, 1 प्लस 0 1, 1 प्लस 1 1. तर ऑर गेटमध्ये तुम्ही लक्षात ठेवायचं आहे 2 पॉईंट काय, जर ऑर गेटमध्ये दोन्ही इनपुट किंवा सगळ्या इनपुट जर 0 असेल तरच आउटपुट 0 आहे. काय लिहिणार तुम्ही, when all the input of OR gate is 0, then only output is 0. आणि सेकंड पॉइंट लक्षात ठेवायचं आहे की इफ any input of OR gate is 1, then आउटपुट इज 1. म्हणजे ऑर गेटमध्ये जर सगळ्या इनपुट 0 असेल तरच आउटपुट 0 आहे आणि एखादी जर इनपुट 1 असेल तर आउटपुट 1 असते. अँड गेटमध्ये काय लिहिलं आपण, जर सगळ्या 1 असतील तरच 1, एखादी जर 0 असेल तर आउटपुट 0 असते. एखादी जर 0 असेल तर आउटपुट काय असते, 0 असते. यामध्ये हे जे 3 गेट्स आहेत, कोणतं, अँड गेट, ऑर गेट आणि नॉट गेट, हे तिन्ही काय आहेत, ते तिन्ही आहेत बेसिक लॉजिक गेट. बेसिक लॉजिक गेट. आता तिन्ही गेटचे मी खाली सिम्बॉल काढतो, त्यांची कशी आहे आणि त्यांची ट्रूथ टेबल. तर तुम्ही या पेजवर मी जे काही काढून देईल ते तुम्ही लक्षात ठेवायचं. बघा अँड गेटचा सिम्बॉल कसा आहे, तर अँड गेट 2 इनपुटचेच काढतोय ना. तर हे बघा अँड गेटचा रिप्रेझेंटेशन, इथे इनपुट असेल बघा ए, इथे इनपुट बी आणि इथे असेल आउटपुट वाय इज इक्वल टू ए अँड बी. ऑर गेटचं रिप्रेझेंटेशन कसं आहे, तर हे असेल इनपुट ए, हे असेल इनपुट बी, तर हे जे तुमचं वाय इज इक्वल टू ए और बी रिप्रेझेंटेशन. आणि नॉट गेटमध्ये कसं आहे, नॉट गेटला एकच लागते इनपुट आणि नॉट गेटचं आहे हे. नॉट गेटच्या समोर इथं बबल काढायचा आहे असा, इथे काय असेल इनपुट ए आणि आउटपुट असेल वाय इज इक्वल टू ए कॉम्प्लिमेंट, वाय इज इक्वल टू ए कॉम्प्लिमेंट. ट्रूथ टेबल कसं आहे बघा, ए बी इनपुट आणि वाय इज इक्वल टू ए और बी आउटपुट. जेव्हा इनपुट 0 0 असते त्यावेळेस आउटपुट 0, जेव्हा इनपुट 0 1 असते तेव्हा आउटपुट 0, जेव्हा इनपुट 1 0 असते तेव्हा आउटपुट 0, जेव्हा इनपुट 1 1 असते तेव्हा आउटपुट काय आहे, 1 आहे, तेव्हा आउटपुट 1. ऑर गेटमध्ये ए आणि बी इनपुट आणि वाय इज इक्वल टू ए और बी आउटपुट, वाय इज इक्वल टू ए और बी आउटपुट. जेव्हा इनपुट 0 0 असते तेव्हा आउटपुट 0, जेव्हा इनपुट 0 1 असते तेव्हा आउटपुट 1, जेव्हा इनपुट 1 0 असते तेव्हा आउटपुट 1 आणि जेव्हा इनपुट 1 1 असते तेव्हा आउटपुट 1. नॉट गेटमध्ये इनपुट आहे ए, आउटपुट आहे वाय इज इक्वल टू ए कॉम्प्लिमेंट. जेव्हा इनपुट 0 तेव्हा आउटपुट 1, जेव्हा आउटपुट 1 तेव्हा जेव्हा इनपुट 1 तेव्हा आउटपुट 0. तर या पेजमध्ये जे तुम्हाला दिसतं आहे ह्या तिन्ही गेटचे सिम्बॉल, ज्यांना आपण बेसिक लॉजिक गेट म्हणतो, तिन्हीचे लॉजिकल रिप्रेझेंटेशन आणि तिन्हीचे ट्रूथ टेबल तुमचे पाठ असणं मस्ट आहे. जर तुम्हाला या तिन्ही गेटचे ट्रूथ टेबल आणि तिन्ही गेटचे लॉजिकल रिप्रेझेंटेशन जर का लक्षात नाही राहिले तर तुमचे इथून समोरचे येणारे क्वेश्चन्स हे सॉल्व्ह होणेच नाही. इथून पुढे विचारणारे क्वेश्चन सॉल्व्ह होईल का मग, नाही.
त्यासाठी तुम्हाला तिन्ही बेसिक गेट्स माहिती असणं मस्ट आहे. आता आपण काय करणार, बेसिक लॉजिक गेट तर पाहिले, त्यानंतर बघा काही युनिव्हर्सल गेट्स आहेत. काय आहेत? युनिव्हर्सल गेट. तर युनिव्हर्सल गेट कोणते? रेडिंग टाकायचं इथे, युनिव्हर्सल गेट. बेसिक गेट लॉजिक गेट किती आहेत? 3. कोणकोणते? अँड, ऑर आणि नॉट. युनिव्हर्सल गेटमध्ये 2 आहेत. युनिव्हर्सल गेट आहे 2. पहिला आहे नॅन्ड गेट. पहिला आहे नॅन्ड गेट. जो कसा फॉर्म होतो? तो नॅन्ड गेट फॉर्म होतो अँड प्लस नॉट, म्हणजे अँड गेट प्लस नॉट गेट या दोन्हीच्या कॉम्बिनेशनपासून बनतो. तो असतो नॅन्ड गेट. आणि सेकंड असतो नॉर गेट. तुम्हाला कळलं तसं नॉर गेट कसा बनेल? तर नॉर गेट बनेल ऑर गेट प्लस नॉट गेट. ऑर गेट प्लस नॉट गेट. तर हे जे आहे नॅन्ड गेट आणि नॉर गेट या दोन्ही गेटला आपण काय म्हणतो? तर या दोन्ही गेटला आपण म्हणतो युनिव्हर्सल गेट. याला काय म्हणायचं? युनिव्हर्सल गेट. तर आपण काय करू शकतो? या 2 नॅन्ड आणि नॉर गेटचा यूज करून सगळेच्या सगळे बेसिक गेट्स आपण तयार करू शकतो. कोणाकोणाचा यूज करून? नॅन्ड गेट आणि नॉर गेटचा. तर आपण काय करू? सगळ्यात अगोदर नॅन्ड गेट आणि नॉर गेट डिस्कस करू. त्यानंतर उरलेले जे गेट्स आहेत ज्यांना आपण काय म्हणतो? अरिथमॅटिक गेट्स किंवा कॉम्बिनेशनल सर्किट्स, ते काय करू आपण मग नंतर वन बाय वन डिस्कस करू. सगळ्यात अगोदर आपण बघू की नॅन्ड गेट कसा आहे. तर नॅन्ड गेटचा ट्रूथ टेबल काय? तर बघा, पहिला लिहू आपण नॅन्ड गेट. नॅन्ड गेट जसं की आपण अगोदरच्या पेजवर लिहिलं नॅन्ड गेट कसा बनतो? तर एक असतो अँड गेट आणि दुसरा काय असतो? नॉट गेट. म्हणजे पहिला काढायचा अँड गेट, 2 इनपुटचाच काढू आपण. अगोदर हा निघाला अँड गेट आणि अँड गेटच्या समोर काय आहे? बघा, नॅन्ड गेट म्हणजे काय? अँड प्लस नॉट. आता अँड गेट तर काढला, याच्या समोर काय काढायचा? नॉट गेट. अँड गेटच्या समोर नॉट गेट. आता बघा, अँड गेटची ए आणि बी जर का इनपुट असेल तर आउटपुट काय मिळते तुम्हाला? ए डॉट बी. आउटपुट काय मिळते? ए डॉट बी. आता नॉट गेटला इनपुट ए डॉट बी आहे तर याचे आउटपुट काय मिळेल? तर ए डॉट बी कॉम्प्लिमेंट. याचे आउटपुट काय मिळेल? ए डॉट बी कॉम्प्लिमेंट. तर हे जे आहे यालाच आपण इक्विव्हॅलेंटली लिहू शकतो या पद्धतीने. आणि इथे समोर लावायचा बबल आणि हे आउटपुट. म्हणजे इथे असेल तुमचे इनपुट ए, इथे असेल इनपुट बी आणि आउटपुट मिळेल तुम्हाला y इज इक्वल टू ए अँड बी कॉम्प्लिमेंट. तर हे जे रिप्रेझेंटेशन आहे तुमचं नॅन्ड गेटचं. हा जो आहे हा आहे अँड, हा जो आहे हा आहे नॉट. जेव्हा आपण अँड आणि नॉट सिरीजमध्ये अप्लाय करतो तेव्हा त्यापासून जो गेट बनतो त्याला म्हणायचं नॅन्ड गेट. तेव्हा त्याला काय म्हणायचं? नॅन्ड गेट. मग आता नॅन्ड गेटचा ट्रूथ टेबल कसा बनेल? तर बघा, इनपुट काय आहे? तर ए आणि बी आहे इनपुट. सगळ्यात अगोदर आपल्याला मिळेल ए अँड बी आणि नंतर मिळेल तुम्हाला ए अँड बी कॉम्प्लिमेंट. नंतर मिळेल ए अँड बी कॉम्प्लिमेंट. बघा, इनपुटचं कॉम्बिनेशन काय असेल? तर 0 0 0 1 1 0 1 1 हे इनपुटचे कॉम्बिनेशन. या व्यतिरिक्त तुम्हाला इनपुटचे कॉम्बिनेशन मिळणार नाही. आपल्याला माहिती आहे अँड गेटचे आउटपुट काय आहे? अँड गेटचे आउटपुट असते जेव्हा दोन्ही इनपुट 1 असेल तेव्हाच आउटपुट 1, बाकीच्या केसमध्ये आउटपुट 0. हे आपण आत्ताच शिकलेले 5 मिनिटं अगोदर. आपण 5 मिनिटं अगोदर ऑलरेडी शिकलेले. इथे काय मिळेल? इनपुट आहे बघा ए अँड बी आणि ए अँड बीचा कॉम्प्लिमेंट म्हणजे जिथे 0 आहे तिथे 1 लिहायचं आणि जिथे 1 आहे तिथे 0 लिहायचं. कारण याचा कॉम्प्लिमेंट 0चा कॉम्प्लिमेंट 1, 0चा कॉम्प्लिमेंट 1, 0चा कॉम्प्लिमेंट 1 आणि 1चा कॉम्प्लिमेंट 0 आणि 1चा कॉम्प्लिमेंट काय मिळेल? 0. म्हणजे आपण या शेवटच्या रोला ऑब्झर्व करून सांगू शकतो, हा जो शेवटचा रो आहे शेवटच्या रोला ऑब्झर्व करून आपण काय सांगू शकतो की नॅन्ड गेटमध्ये जर सगळ्या इनपुट 1 असेल तरच आउटपुट 0 आहे. काय लिहिणार तुम्ही? पहिला पॉईंट, इफ ऑल द इनपुट ऑफ NAND gate is 1 then only output is 0. अँड गेटचा हा उलट आहे. अँडमध्ये सगळ्या 1 असतील तर आउटपुट 1 असते, नॅन्डमध्ये सगळ्या 1 असेल तर आउटपुट 0 असते. तर तुम्ही नॅन्ड गेटचं हे सिम्बॉलिक रिप्रेझेंटेशन किंवा याला लॉजिकल रिप्रेझेंटेशन म्हणता. आणि हा पॉईंट ह्या जर 2 गोष्टी लक्षात ठेवल्या तर तुमचे नॅन्ड गेटशी असोसिएटेड सगळेच्या सगळे क्वेश्चन्स काय होतील? इझिली सॉल्व्ह होतील. सगळ्याचे सगळे क्वेश्चन्स इझिली सॉल्व्ह होऊन जाते. हा झाला तुमचा पहिला युनिव्हर्सल गेट ज्याला आपण म्हणतो नॅन्ड गेट. सेकंड युनिव्हर्सल गेट आहे ज्याला आपण म्हणतो नॉर गेट. ज्याला काय म्हणायचं? नॉर गेट. ज्याला आपण म्हणतो नॉर गेट. नॉर गेट कसा बनतो? तर ऑर गेट प्लस नॉट गेट. सगळ्यात अगोदर आपण ऑर गेट. 2 इनपुटचा ऑर गेट कसा बनेल?
तर ह्या पद्धतीने दोन इनपुटचा नॉर गेट ऑर गेट या पद्धतीने त्याची असेल ही इनपुट ए आणि ही इनपुट बी. मग इथे काय मिळेल तुम्हाला ए ऑर बी आणि याच्यासमोर काय लावायचं आहे आपल्याला नॉट गेट, याच्यासमोर हा नॉट गेट. मग इथे काय मिळेल तुम्हाला तर इथे मिळेल ए ऑर बी कॉम्प्लिमेंट आणि यालाच तुम्ही सिम्बॉलिकली रिप्रेझेंट करू शकता. हा दोन इनपुट आणि इथे एक बबल. इथे मिळेल तुम्हाला इनपुट ए इनपुट बी आणि आउटपुट मिळेल वाय इज इक्वल टू ए ऑर बी कॉम्प्लिमेंट. आउटपुट मिळेल ए ऑर बी कॉम्प्लिमेंट. हा आहे बघा ऑर गेट, हा आहे नॉट गेट आणि हे जे रिप्रेझेंटेशन आहे हे रिप्रेझेंटेशन आहे नॉर गेटचं. हे जे रिप्रेझेंटेशन आहे कशाचं आहे नॉर गेट. हे जे रिप्रेझेंटेशन कशाचं आहे तर नॉर गेटचं. हे आहे रिप्रेझेंटेशन नॉर गेट. मग यामध्ये आपण काय लिहू शकतो नॉर गेटमध्ये तर नॉर गेटचा ट्रूथ टेबल कसा बनेल बघा. इनपुट आहे ए आणि बी. पहिले आउटपुट मिळेल तुम्हाला ए ऑर बी आणि नंतर मिळेल ए ऑर बी कॉम्प्लिमेंट. बघा ए ऑर बीचं कॉम्बिनेशन कसं आहे बघा. इनपुट दोन्ही 0 0 असताना आउटपुट 0, 1 0 1 असेल तर आउटपुट 1, 1 1 0 असेल तर आउटपुट 1 आणि दोन्ही 1 1 असेल तर आउटपुट 1 असते. कशाचे आउटपुट आहे तर ऑर गेटच्या. कशाचे आउटपुट आहे ऑर गेटच्या. बट आपल्याला काय मिळते आउटपुट ए ऑर बी कॉम्प्लिमेंट म्हणजे 0चा कॉम्प्लिमेंट 1, 1चा कॉम्प्लिमेंट 0, 1चा कॉम्प्लिमेंट 0, 1चा कॉम्प्लिमेंट 0. म्हणजे जर तुम्ही या पहिल्या रोला ऑब्झर्व केलं, फक्त पहिल्या रोला ऑब्झर्व करा, मग तुम्हाला पहिल्या रोवरून काय मिळतंय तर पहिल्या रोला जर ऑब्झर्व केलं तर तुम्ही लिहू शकता की इफ ऑल द इनपुट ऑफ नॉर गेट इज 0 then only output is 1. म्हणजे नॉर गेटमध्ये जर सगळ्या इनपुट 0 असेल बघा. ऑरमध्ये काय होतं सगळ्या 0 असताना आउटपुट 0, बट नॉरमध्ये सगळ्या 0 असेल तर आउटपुट तुम्हाला 1 मिळते. नॉर गेटचं हे रिप्रेझेंटेशन आणि नॉर गेटचं हे स्टेटमेंट जर तुम्ही लक्षात ठेवलं तर नॉर गेटशी असोसिएटेड तुमच्या एक्झाममध्ये विचारणारे सर्वच्या सर्व क्वेश्चन्स हे इझिली सॉल्व्ह होतील. सर्वच्या सर्व क्वेश्चन्स काय होतील इझिली सॉल्व्ह होतील. त्यानंतर बघा काही आणखी अरिथमॅटिक गेट आहे. त्यामध्ये पहिला अरिथमॅटिक गेट आहे ज्याला आपण म्हणतो एक्सऑर गेट, जो EX ऑरने रिप्रेझेंट केला जातो किंवा काही बुक्समध्ये तुम्हाला तो असा एक्स ऑर सुद्धा दिसेल. एक्सऑर गेट. एक्सऑर गेट हा काय आहे तर एक्सऑर गेट याला तुम्ही दुसऱ्या भाषेमध्ये सायक्लिक गेट सुद्धा म्हणू शकता. हे गेटच्या एक्झाममध्ये विचारतात, जी आता आपली नेट सेट सारखी गेट एक्झाम असते की नाही त्यामध्ये विचारतात. त्याला सायक्लिक गेट सुद्धा म्हणतात. आता या गेटचं रिप्रेझेंटेशन बघा कशा पद्धतीचं आहे तर या गेटचं रिप्रेझेंटेशन अशा पद्धतीचं आहे की यामध्ये असतात 2 अँड गेट. बघा इथे बसतो पहिला एक अँड गेट, इथे खाली असतो एक अँड गेट. हा अगोदर बनतो कसा ते बघून घ्या. हे 2 आहे अँड गेट. इथे असते एक इनपुट, एक मिनिट, इथे असते ही इनपुट ए, इथे असतो एक नॉट गेट. ठीक आहे. आता ही जी इनपुट तर मिळत असं कनेक्शन बनवतो. ही ए परत आपण इथे अप्लाय करतो एका नॉट गेटच्या तो, आणि ही जी बी आहे तर ही बी आपण डायरेक्टली अप्लाय करतो इथे विदाउट नॉट गेट. म्हणजे इथे बघा इनपुट काय बनते, इथे इनपुट बनते तुमची ए आणि ही जर इनपुट बी असेल तर इथे बनेल बी बार. म्हणजे इथे आउटपुट काय मिळेल तुम्हाला ए बी बार. इथे काय मिळेल बघा ही इनपुट आहे तुमची बी आणि ही इनपुट ए बार, तर इथे बनेल तुमचा ए बार बी. या दोन्ही आउटपुट काय करतो आपण एका ऑर गेटच्या थ्रू लिंकअप करतो. एका ऑर गेटच्या थ्रू काय करतो लिंक. म्हणजे इथे काय बनेल तुमचा तर इथे मिळेल तुम्हाला आउटपुट y इज इक्वल टू ए बी बार प्लस ए बार बी. y इज इक्वल टू ए बी बार प्लस ए बार बी. तर हा जो ह्या पूर्ण एक्सऑर गेटचं अरिथमॅटिक ऑपरेशन आहे. मग तुम्ही एक्झाममध्ये एवढं सर्व पाहत बसणार का नाही. तर एक्झाममध्ये जर तुम्हाला असा क्वेश्चन आलाही एक्सऑर गेटचा तर तुम्हाला एक्सऑर गेट खाली दिलेल्या सिम्बॉलने रिप्रेझेंट केलेलं असेल. कसं पद्धतीनं की बघा ए आणि बी इनपुट आणि इथे असेल आउटपुट. बघा ही असेल इनपुट ए इनपुट बी आणि त्याचे आउटपुट तुम्हाला इथे रिप्रेझेंट केले असेल y इज इक्वल टू ए असा प्लस सिम्बॉल त्याला राऊंड असेल बी. ए त्याला राऊंड आणि बी. मग हे जे कॉम्बिनेशन आहे ए रीड कसं करायचं ए एक्सऑर बी, ए एक्सऑर बी आणि याचं एक्सपान्शन कसं आहे तर याचं एक्सपान्शन असतं ए बी बार प्लस ए बार बी, ए बी बार प्लस ए बार बी.
हे जे आहे तुमचं एक्सॉर गेटचं रिप्रेझेंटेशन आहे. तुम्ही हे सिम्बॉलिक रिप्रेझेंटेशन ऑफ एक्सॉर गेट लक्षात ठेवायचे. आता आपण काय करूचं ट्रूथ टेबल काढू. याचं काय करू ट्रूथ टेबल. बघा इनपुट्स काय, सगळ्यात पहिला इनपुट्स आहे आपल्याकडे ए आणि बी. सगळ्यात पहिले काय मिळेल तुम्हाला, ए आणि बी सोबत आपल्याला काढावं लागेल ए बार आणि बी बार. नंतर काढावं लागेल आपल्याला ए बार बी आणि नंतर काढावं लागेल बी ए बार बी आणि ए बी बार, ए बार बी आणि ए बी बार. आणि नंतर काढावं लागेल आपल्याला ए बार बी प्लस ए बी बार. जीच व्हॅल्यू कशाची असेल तर ती असेल ए एक्सॉर बीची. म्हणजे ही काय तुमची इथली ही जी काही मिळते ही आहे आउटपुट आणि या दोन आहेत इनपुट. बघा सगळ्यात अगोदर आपण इनपुट आउटपुटचे कॉम्बिनेशन बघा. इनपुट पहिलं काय असेल, इथं 0 0 किंवा 0 1 किंवा 1 0 किंवा 1 1 या इनपुटचे 4 कॉम्बिनेशन. सगळ्यात पहिले काय करायचं आपण ए कॉम्प्लिमेंट करू. कॉम्प्लिमेंट काय मिळेल, 0 0चा कॉम्प्लिमेंट 1 1 आणि 1 1चा कॉम्प्लिमेंट 0 0. इथे 0चा कॉम्प्लिमेंट 1 1चा कॉम्प्लिमेंट 0 0चा कॉम्प्लिमेंट 1 1चा कॉम्प्लिमेंट 0 1चा कॉम्प्लिमेंट 0. आता ए बार आणि बीचं मल्टिप्लिकेशन करायचं. ए बार आणि बीचं मल्टिप्लिकेशन केलं तर काय मिळेल बघा, 1 × 0 0 1 × 1 1 0 × 0 0 0 × 1 0. ओके. नंतर इथे काय करायचं आहे, ए आणि बी बारचं मल्टिप्लिकेशन म्हणजे इथे ए आणि बी बारचं मल्टिप्लिकेशन म्हणजे 0 × 1 0 0 × 0 0 1 × 1 1 1 × 0 0. हे काय मिळेल तुम्हाला ए × बी बार. मग नंतर या दोघं जणांची ॲडिशन करायची. 0 और 0 0 1 और 0 1 0 और 1 1 0 और 0 0. म्हणजे तुम्हाला दिसतंय की जर का इनपुटमध्ये एक 1 आहे आणि एक 0 आहे, एक 1 आहे आणि एक 0 आहे तर आउटपुट 1 1 मिळते. एक 1 आणि एक 0 तर आउटपुट काय मिळते 1 1 मिळते. मग इथे लक्षात काय ठेवायचं तुम्ही, तर इथे हा पॉईंट लक्षात ठेवायचा आहे की if odd number of input having किंवा odd number of, आपण काय म्हणू शकतो याला शॉर्टमध्ये, if n इनपुट XOR गेट, n इनपुट असणाऱ्या XOR गेटमध्ये if n input XOR gate contain odd number of input equal to 1, then output is 1. तुम्हाला यावरून काहीच कळलं नसेल तर बघा मी तुम्हाला सांगतो समजून. इथे काय सांगितलेलं आहे की जर का तुमच्याकडे n इनपुट असणारं XOR गेट असेल, आता आपल्याकडे किती इनपुट आहेत, फक्त 2 आहे, मग यांची व्हॅल्यू किती असेल इथे 2. जर तुमच्याकडे n इनपुट असणारं XOR गेट जर असेल आणि त्यामध्ये जर का ऑड नंबरच्या इनपुट 1 असतील, ऑड नंबरचे इनपुट 1. आता ऑड नंबर कोणते आहेत, तर ऑड नंबर तुमच्याकडे बघा 1 3 5 7 9 हे ऑड नंबर आहे. आता पहिल्याला जर तुम्ही ऑब्झर्व केलं तर यामध्ये एकही इनपुट 1 आहे का, नाही. एकही इनपुट 1 नाही म्हणजे ऑड नंबर आहे का, नाही. म्हणून बघा आउटपुट 0 आहे. इथे इनपुट कॉम्बिनेशन जर चेक केलं तर एक 1 आहे, एक म्हणजे ऑड नंबर आहे म्हणून आउटपुट 1 आहे. सेकंडमध्ये बघा एकच इनपुट 0 आहे म्हणजे ऑड नंबर, एकच इनपुट 1 आहे म्हणजे ऑड नंबर ऑफ इनपुट 1 तर आउटपुट 1 आहे. इथे बघा दोन्ही इनपुट 1 आहे, 2 म्हणजे इवन नंबर आहे, ऑड आहे का नाही म्हणून आउटपुट काय आहे 0 आहे. तर तुम्ही एक्सॉर गेटचं हे लॉजिक रिप्रेझेंटेशन, ही एक्सॉर गेट अशा पद्धतीने रिप्रेझेंट करतात. आणि हे एक स्टेटमेंट की जर का n इनपुटचं एक्सॉर गेट असेल आणि त्या इनपुटपैकी जर का ऑड नंबर ऑफ इनपुट 1 असेल तरच फक्त आउटपुट 1 असते. हे दोन्ही जर का तुम्ही लक्षात ठेवले तर तुमचा एक्सॉर गेटशी असोसिएटेड जो काही क्वेश्चन्स एक्झाममध्ये विचारतात तो क्वेश्चन्स तुमचा इझिली सॉल्व्ह होऊन जाईल. त्यामुळे तुम्हाला कुठल्याच प्रकारचा अडथळा येणार नाही. पण जर का तुम्हाला ते स्टेटमेंट लक्षात नाही राहिलं तर मग तुमचं काही खरं नाही, कारण तुमच्याकडून सॉल्व्हच होणे नाही. आणि तुमच्याकडून एवढं मोठं अवघड सर्किट सॉल्व्ह होणे का, तिथे पाहत बसा की किती इनपुट काय आहे काय नाही मग चालले आपलं सगळं. मग त्याच्या ठिकाणी काय होतं तुमचं थोडा गोंधळ होतो. त्यामुळे काय करायचं आहे, मी जे मला जे स्टेटमेंट सांगितलेले ते स्टेटमेंट तुम्ही लक्षात ठेवायचे. त्यानंतर बघा 4 नंबरचं गेट आहे ज्याला आपण म्हणतो XNOR गेट, जो असतो EX NOR किंवा शॉर्टमध्ये याला XNOR सुद्धा म्हणतात. XNOR गेट. आता याचं रिप्रेझेंटेशन कसं आहे, तर याचं रिप्रेझेंटेशन बघा अगोदर आपण काय करू, याला स्विचिंग सर्किट म्हणजे बेसिक लॉजिक गेटपासून डेव्हलप करू आणि नंतर त्याचं सिम्बॉलिक रिप्रेझेंटेशन बघू. सगळ्यात अगोदर बघा याचे आउटपुट कसे असते, याचे आउटपुट असते y = A XOR B, y = A XOR B. यालाच तुम्ही कसं लिहू शकता, तर यालाच तुम्ही लिहू शकता A
एक्स नॉर बी यालाच लिहू शकतो तुम्ही ए एक्स ऑर बी कॉम्प्लिमेंट, ए एक्स ऑर बी कॉम्प्लिमेंट. आपल्याला माहिती आहे ए एक्स ऑर बीचं रिप्रेझेंटेशन कसं आहे, तर आपण लिहितो त्याला ए बी बार प्लस ए बार बी आणि त्या सर्वांचा काय आहे कॉम्प्लिमेंट. कॉम्प्लिमेंट आपण सेपरेट करू. तर कॉम्प्लिमेंट सेपरेट कशा पद्धतीने करायचा, कॉम्प्लिमेंट सेपरेट करत असताना जर ॲडिशन असेल तर त्याला मल्टिप्लिकेशन रिप्लेस करायचं आणि जर मल्टिप्लिकेशन असेल तर ॲडिशनने. म्हणजे इथे काय होईल, मल्टिप्लिकेशन आहे तर हे रिप्लेस होईल ॲडिशनने. म्हणजे ए प्लस बी बार आणि यांचा बार ए प्लस बी बार, सॉरी इथे काय बनेल मग तुम्हाला सगळ्यात पहिला या दोन्हीमध्ये ॲडिशन आहे तर इथे बनेल मल्टिप्लिकेशन. म्हणजे हा बनेल ए इंटू बी बारचा बार इंटू ए बार इंटू बी चा बार. परत इथे जर बार सेपरेट केला आपण तर इथे मल्टिप्लिकेशन, तर हा बनेल ए बार प्लस बी बारचा बार इंटू ए बारचा बार प्लस बी बार. जर तुम्ही आणखी एक्सपांड केलं तर इथे काय बनेल टर्म, इथे बनेल टर्म ए बार प्लस बी इंटू ए प्लस बी बार, ए बार प्लस बी इंटू ए प्लस बी बार. मग आता मल्टिप्लाय करा. पहिलं ए बारने जर मल्टिप्लाय केलं तर ए बार इंटू ए प्लस ए बार इंटू बी बार प्लस इथे बनेल ए इंटू बी प्लस बी इंटू बी बार प्लस बी इंटू बी बार. तर अशा पद्धतीने तुम्हाला काय मिळेल, याची आउटपुट मिळेल. तुम्हाला जर एक्सपांड करायचं झालं तर, जर एक्सपांड करायचं झालं तर हे मिळेल. तर आपल्याला माहिती आहे ए इंटू ए बारची व्हॅल्यू काय असते तर 0 आणि बी इंटू बी बारची व्हॅल्यू पण काय असते 0. म्हणजेच तुम्हाला काय मिळतं तर याची व्हॅल्यू तुम्हाला मिळते म्हणजेच y इज इक्वल टू ए एक्स नॉर बी विच इज इक्वल टू ए एक्स ऑर बी कॉम्प्लिमेंट आणि त्याची व्हॅल्यू तुम्हाला मिळते ए बार बी बार प्लस ए बी. y इज इक्वल टू ए बार बी बार प्लस ए बी. तर हे तुम्ही काय करायची आउटपुट लक्षात ठेवायची कोणाची, एक्स नॉर गेटची. आणि एक्स नॉर गेटला कसं रिप्रेझेंट करणार तुम्ही लॉजिकली, तर बघा तर इथे असेल तुमचा हा पहिला ऑर गेट, हा असेल इथे ऑर गेट. परत बघा ही इनपुट घेऊ आपण बी, हे इनपुट घेऊ ए. आता इथे ए आहे, इथे काय मिळेल ए कॉम्प्लिमेंट, इथे बी जसं तसा, इथे काही बी कॉम्प्लिमेंट आणि इथे ए जसंच तसा. मग इथे काय मिळेल सगळ्यात अगोदर, इथे मिळेल तुम्हाला ए बार प्लस बी आणि इथे मिळेल ए प्लस बी बार. या दोन्ही इनपुटचं काय करायचं आहे, दोन्ही इनपुटचं करायचं मल्टिप्लिकेशन. दोन्ही इनपुटचं काय करायचं मल्टिप्लिकेशन. मग तुम्हाला इथे काय मिळेल आउटपुट, तर y इज इक्वल टू ए बार प्लस बी इंटू ए प्लस बी बार. आपल्याला आत्ताच सॉल्व्ह केली, याची व्हॅल्यू काय मिळते तर याची व्हॅल्यू मिळते तुम्हाला ए बार बी बार प्लस ए बी, ए बार बी बार प्लस ए बी. आणि यालाच आपण कसं लिहू शकतो, तर यालाच आपण लिहू शकतो ए एक्स नॉर बी, ए एक्स नॉर बी. याला तुम्ही एवढं पूर्ण सर्किट लक्षात ठेवायचं का नाही, तर या सर्किटला तुम्ही शॉर्टमध्ये लक्षात ठेवायचं आहे. इथे फक्त थोडंसं चेंज आहे, अगोदरच्या केसमध्ये इथे बबल नव्हता, ह्या केसमध्ये इथे बबल आहे. इथे बबल आहे म्हणून आउटपुट काय असेल तर हे मिळेल तुम्हाला y इज इक्वल टू ए एक्स ऑर बी कॉम्प्लिमेंट किंवा ए एक्स नॉर बी, किंवा यालाच कसं लिहू शकतो तुम्ही ए बार बी बार प्लस ए बी, ए बार बी बार प्लस ए बी. तर हे जे आहे तुमचं कशाचं रिप्रेझेंटेशन आहे, हे आहे रिप्रेझेंटेशन एक्स नॉर गेटचं. कशाचं आहे रिप्रेझेंटेशन, एक्स नॉर गेट, रिप्रेझेंटेशन एक्स नॉर गेटचं. आपण काय करू सगळ्यात अगोदर एक्स नॉर गेट बी, एक्स नॉर गेटचं ट्रूथ टेबल काढू. बघा इनपुट काय आहे, तर इनपुट आपल्याकडे ए आणि बी. आपल्याला ए बार काढावं लागेल, आणखी बी बार काढावं लागेल, नंतर ए बार इंटू बी बार काढावं लागेल, नंतर ए इंटू बी काढावं लागेल, नंतर ए बार बी बार प्लस ए बी काढावं लागेल, ज्यालाच आपण लिहितो ए एक्स नॉर बी. ए बीचे इनपुट कॉम्बिनेशन काय आहे 0 0 0 1 1 0 1 1. याचे कॉम्प्लिमेंट जर घेतलं तर काय मिळेल 0 0चा कॉम्प्लिमेंट 1 1 1 1चा कॉम्प्लिमेंट 0 0. इथे 0चा कॉम्प्लिमेंट 1 1चा कॉम्प्लिमेंट 0 0चा 1 आणि 1चा 0.
ए बार आणि बी बारचं मल्टिप्लिकेशन. तर 1 1 असताना 1, 1 0 असताना 0, 0 1 असताना 0 आणि 0 0 असताना 0. परत इथे ए आणि बीचं मल्टिप्लिकेशन म्हणजे 0 0 असताना 0, 0 1 असताना 0, 1 0 असताना 0 आणि 1 1 असताना 1. मग यांची ॲडिशन करा बघा. 1 + 0 1, 0 + 0 0, 0 + 0 0 आणि 0 + 1 1, 0 + 0 1. मग जर तुम्ही याला व्यवस्थितरित्या ऑब्झर्व केलं तर यावरून आपण एक पॉईंट सांगू शकतो की काय, की फॉर n input XNOR gate, if even number of input are one, then only output is 1. जर इव्हन नंबर ऑफ इनपुट 1 असतील तरच फक्त आउटपुट काय आहे 1 आहे. म्हणजे दिसतं बघा, इव्हन म्हणजे इथे एकही इनपुट 0 नाही, म्हणजे किती इनपुट 1 आहे तर 0. 0 हा काय इव्हन नंबर आहे. इथे 2 इनपुट 1 आहे तर आउटपुट 1 आहे. इथे एकही इनपुट 0 नाही 1 नाही आहे तर आउटपुट 1 आहे. म्हणजे काय, एक तर तुमचे कोणते नंबर पाहिजेत, तर एक तर तुमच्या एकही इनपुट 1 नसले पाहिजेत, तर 2 इनपुट 1 असले पाहिजेत किंवा 4 इनपुट 1 असले पाहिजेत, 6 8 एवढ्या जर असे इनपुट 1 असतील तरच तुम्हाला आउटपुट 1 मिळेल. बाकीच्या केसमध्ये तुम्हाला आउटपुट काय मिळेल, 0 मिळेल. तर अशा पद्धतीने तुम्हाला हे अगोदरचे 3 बेसिक गेट आणि हे 4 मध्ये 2 युनिव्हर्सल गेट आणि हे 2 अरिथमॅटिक गेट, तर इतक्या गेटवर बेस तुम्हाला एक्झाममध्ये क्वेश्चन्स विचारू शकता. तर तुम्ही काय करा, या लेक्चरला परत रिवाइंड करून परत एकदा बघा. उद्याला आपण हे जे काही गेट्स आपण बघितले या गेटवर बेस प्रिव्हियस इयरमध्ये तुम्हाला कशा पद्धतीचे क्वेश्चन्स विचारलेले आहेत ते डील करू. आणि काही क्वेश्चन्स मी काय करतो, गेट एक्झाममधले किंवा बाकी एक्झाममधले जे काही इझी आहे, जे तुम्हाला इझिली सॉल्व्ह होईल आणि जशा पद्धतीचे क्वेश्चन्स सेटमध्ये विचारतात त्या टाईपचे काही क्वेश्चन्स एक्सप्लेन करतो. ओके, थँक्यू.